युवा उलथान फाउंडेशन आयोजित सुशासनाचे प्रशासक हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यामध्ये युवा उलथान फाउंडेशन ही संस्था गेली 10हून अधिक वर्ष सामाजिक शैक्षणिक करिअर कौशल्य विकास या क्षेत्रात कार्यरत आहे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवरांपैकी श्रीयुत सत्यजित तांबेसाहेब आमदार विधान परिषद, श्रीयुत संजीव जयस्वाल साहेब IAS उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा, श्रीयुत निरंजन हिरानंदानी संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हिरानंदानी ग्रुप, श्रीयुत जेरुरे IRS कस्टम GST वरिष्ठ अधिकारी, श्रीयुत कमलेश ठाकूर, श्रीयुत राजन बांदलेकर, श्रीयुत सरबनीत सिंग आणि मुख्य म्हणजे आमचे युवा उलथान फाउंडेशनचे प्रमुख आमचे अमोल गवळीजी आणि त्यांचे सर्व सहकारी, या मंचकावरील मान्यवर सर्व, माझ्या समोर सभागृहात बसलेले बरेचसे IAS अधिकारी आहेत, बरेच विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण या अतिशय चांगल्या स्तुत्य आणि उपयुक्त अशा कार्यक्रमाला हजर राहिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। प्रथम मी या संस्थेला आणि संस्थेचे प्रमुख आमचे अमोल गवळी आणि त्यांचे सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो। अनेक संस्था आहेत भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत विविध क्षेत्रात काम करतात, पण शिक्षण क्षेत्रामध्ये आणि यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम किंवा आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे। अतिशय चांगला कार्यक्रम आहे। UPSCची परीक्षा पास झाल्यानंतर हा सत्कार आपण 10 वर्षापेक्षा जास्त काळ या ठिकाणी करतायत। खरं म्हणजे अतिशय चांगली गोष्ट ही आहे की मी जो या ठिकाणी हा कार्यक्रम काही आता मला इथून विमान पकडून कोकणात जायचं आहे आणि 7च्या आत पोचायचं आहे तिथे, तरी मी बोलू नाही, मी पूर्ण वेळ बसेन आणि मी हा कार्यक्रम पाहीन। त्याहीपेक्षा मला समाधानाची आनंदाची बाब UPSCची परीक्षा पास होऊन जे IAS होणार, उद्या आमच्या देशाच्या राज्याच्या सेवेमध्ये सामील होणार, देशाची प्रगती उन्नती याच्यामध्ये त्यांचं योगदान असणार, अशा सर्व आमच्या या मुलांचं अभिनंदन करावं, त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि एक चांगला प्रशासनाचा प्रत्यय आमच्या भारतवासियांना आपण आणून दाखवावा आणि म्हणून मुद्दाम म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे। मी गेले 41 वर्ष तुमच्या प्रशासनाला आपल्या प्रशासनाच्या संबंधित आहे। मी जवळून प्रशासन पाहिलंय, हाताळलंय आणि अनुभवाची गोष्टी पॉझिटिव्ह असतील तर सांगीन, निगेटिव्ह असले तर सांगणार नाही। कारण तुम्ही बरेच जण आता IAS म्हणून चार्ज घेतील, अशा वेळेला चांगलंच ऐकलं, कानावर पडलं पाहिजे आणि म्हणून चांगलं तेवढंच मी या ठिकाणी बोलेन। मागच्या वेळेला मी आलो होतो तेव्हाही काही गोष्टी मी सांगितल्या। मी काय किंवा जयस्वाल साहेब का बरेचसे अधिकारी आहेत, यांना अनुभव आहे आणि अनुभवातून जे बोल तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, तुमच्या सुरुवातीला ते कानावर पडतात। एक तर प्रशासन हे भारत आणि भारतातील विविध संस्था किंवा विभाग, मग आपला भारत कसा असला पाहिजे, आता कसा आहे, त्यात आपली नैतिकता काय, आपण काय निर्धार करून
आज जॉईंट होतोय, हे ठरवलं पाहिजे. काय निर्धार आहे, मी कसा अधिकारी बनेन, कोणासारखा बनेन, काय माझ्या देशाच्या प्रगतीबद्दल मला वाटतं, मी काय करावं, कसं करणार आहे, हे ठरवणं आवश्यक आहे. धावायचं असतं, पण पल्ला कुठपर्यंत जायला पाहिजे अगोदर आपण ठरवतो. आणि तसं तुम्ही ठरवलं असेल. आज भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब ये आज अनेक वेळा सांगतात की भारत हमारा थर्ड क्रमांक में तिसऱ्या क्रमांकावर जाईल. आज अमेरिका, चायना आणि त्याच्यानंतर भारताने पोचलं, एक अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची. आणि त्यासाठी आत्ताचे असलेले सर्व अधिकारी वर्ग आपले, जसं राजकारणीत नाही, शासकीय अधिकाऱ्यांचं पण याच्यात योगदान आहे, मोठं योगदान आहे. प्रशासन आणि सरकारमधले मंत्री हे दोघांनी मिळून ही विकासाचं रथ चालवलं पाहिजे. आणि तसं चालतंय म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रगती सर्व क्षेत्रात करतोय, सर्व क्षेत्र. आणि म्हणून तुमचं आज स्वागत करताना मला हेच सांगावं, शिस्त आपण लावावी, आपल्या सहकार्यांना प्रशासनातली लावावी. आणि शिस्तीने काम केलं, शिस्त आहे, पंक्च्युअलिटी, सिन्सिअरिटी, डिसिप्लिन, या 3 गोष्टीच्या माध्यमातून जर तुम्ही काम केलात यशस्वी व्हाल. आज तुम्ही भेटतात, तुम्हाला शुभेच्छा देताना मला आनंद झाला. बघा, उद्याचं आमचं हा भारत, हे सरकार प्रगतीकडे नेणारे हे आमचे अधिकारी आहेत, हे आमचं भविष्य आहे. म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतो, तुमच्याकडे पाहतो. आणि म्हणून आज तुमच्यासमोर अधिकारी बसलेत, कर्तृत्वान अधिकारी काय बसलेत. तुम्ही कोणाचा पाठपुरावा करा, कोणाचा पाठलाग करावा, कोणासारखं बनावं, हे जर अनुभवायचं असेल तर आज काही अधिकारी इथे आहेत, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे आणि तसं बनायचा निर्धार केला पाहिजे. आम्ही पाहतोय अधिकारी, पण शासनात असताना कधी कोण कमी आहे, जास्त आहे, हे मूल्यमापन माझ्या आयुष्यात मी केलं नाही. जो अधिकारी येईल त्याला सोबत घेऊन काम करायचं आणि ते चांगलं यशस्वी काम करायचं, हे मी काम आतापर्यंत केलंय. मुंबई कॉर्पोरेशन, महाराष्ट्र विधानसभा, बहुतेक खाते मी हाताळलेत. आणि त्यानंतर दिल्ली, त्यानंतर केंद्रीय मंत्री, राज्यसभा, लोकसभा, या देशातील बहुतेक सगळी 100% सभागृह मी पाहिली आहे, काम केलंय. मी याच्यातला 6वा आहे. 6 जणांनी आतापर्यंत भारताच्या सगळ्या सभागृहात काम केलं, त्यातील एक मी काय सांगताना अभिमान. आणि म्हणून मला असं वाटतं, मला माझ्या प्रत्येक अधिकारी असो मला अभिमान वाटतो. विचारा, मी कधी कारवाई केली नाही साहेब. सीएम होतो, मग मी जेव्हा सीएम बनलो तेव्हा CS ने मला एक हे आणून दिलं, साहेब या 4 IAS लोकांवर कारवाई आहे. मी ठीक आहे, लिस्ट ठेवा, मी पाहतो, मी याच्यावर निर्णय देईन. आणि मग एक CS ने बोलवलं, साहेब मला प्रत्येक दिवशी एक अधिकाऱ्याला भेटून जाऊ दे, 15-20 मिनिटं भेटू दे आणि जाऊ दे, एक. आणि त्यानंतर मी यांचं काय करायचं सांगेन. काही सिनियर अधिकारी आले की जेव्हा ते माझ्या अंडर त्यांनी काम केलं, मी विचारलं, साहेब मी याचं काय करू, का त्यांना अनुभव जास्त आहे ना. मी बोललं, साहेब याला काय करू मी. नाही, एक तुम्हाला जे वाटतं ते. नाही, तुम्ही चांगले अधिकारी आहात, ही चूक झाली तुम्हाला पटतंय ना. येस सर. परत होणार नाही ना. नाही. लगेच मी सगळं यांची जी काही पनिशमेंट आहे माफ. अशा 4ही जणांच्या माफ. मी कधी कोणाला शिक्षा, पण 4 भिंतीत बोलून त्यांना सांगतोय तुमचं चुकलंय, भविष्यात चूक करू नका, तुम्ही एकही चूक करू नका, का आमच्या हस्ते बक्षीस घेतलंय, एकही चूक करू नका, असं माझी. आणि मी तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत मी असा एक पॉलिटिशियन आहे
जे ठरवलं तिथे पोचलो. तुम्ही तुमचं लक्ष पण असंच असलं पाहिजे. आज भले मी IAS अधिकारी असेल, मी शेवटी कसं जाईन, CS म्हणून बाहेर पडेन, हा निर्धारी असला पाहिजे, निर्धार असला पाहिजे. हा आपला भारत, हा आपला महाराष्ट्र, ही स्थिती. आपण दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा माझा भारत, माझा महाराष्ट्र, की माझा कुठला जिल्हा असेल, हा कसा बनवणार, पर कॅपिटल इन्कम वाढवायचं असेल तर कसं वाढवीन, तुमचा GST वाढवायचा असेल आणि देशाला प्रगतीकडे दिशेने न्यायचं असेल तर मी काय करावं, कसं करावं, प्रत्येक रिझल्ट मी कसा दाखवावा, हे तुम्हाला चांगला अभ्यास करून काढला पाहिजे. अशक्य काही नाही, अशक्य काही नाही. मी पाहिलंय इथे अनेक अधिकारी जयस्वाल साहेबांसारखे फार हुशार आहेत. पण आपण एक लक्षात ठेवा, वेळ मिळाल तर सरांना फोन करायचा, सर मला या मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करायची आहे, वेळ देता का? काही लाजतात, नाही नाही मीच हुशार आहे, नाही हुशार कोण नाही. एक माणूस कधीच हुशार आहे नाही. सगळी देशातलं विविध प्रकारचं ज्ञान, विविध प्रकारच्या सवलती म्हणा किंवा विकासाच्या, या एकाच माणसाला शक्य असं नाहीये. सगळ्यांचा सहयोग, सगळ्यांचे विचार सगळे समाविष्ट व्हायला पाहिजे तरच होईल. आज मोदी साहेब म्हणतात भारत विकसित देश मी बनवणार. हा कोणाच्या जीवावर? हे आपली प्रशासकीय ताकद त्यांच्या जीवावर सांगतात मी बनवणार. यांची क्षमता, तुमची क्षमता, आणि ती तुम्ही योगदान जे देणार, तुमच्या कर्तव्याची जाणीव देशाच्या प्रमुखांना असल्यामुळे ते आत्मविश्वासाने सांगतात माझा भारत हा प्रगतशील देश होणार. हे जे आत्मविश्वास व्यक्त करतात ते तुमच्या जीवावर, आणि तो तुम्ही सार्थकी लावण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. जॉईन झाल्यानंतर देशाचा बजेट आजचा किती आहे, महाराष्ट्राचा किती आहे, किती वाढला, तर आपण प्रगत होऊ, समृद्ध होऊ, याचा विचार करायला. आज आपण बरेच जण म्हणतो आता जी परिस्थिती आहे बिकट आहे, त्याला कारण आपणच नाही आहे. जगातील जे देश आहेत काही त्यांच्यामुळे घडली, पण आपल्याला सामोरं जावं लागतं. आपल्याला पेक्षा आपल्या नागरिकांना सफर होत आहेत. आज महागाई ज्या प्रमाणात वाढली आहे त्यांना कुटुंबाचं पालन पोषण करणं पण कठीण होत चाललंय, कठीण होत. आणि त्यातून भारत मार्ग काढतोय आणि आमचे अधिकारी या गोष्टी हाताळण्यासाठी अतिशय मग्न आहेत, मेहनत करतायत. आणि तुम्ही उद्या ते करणार, तुम्ही करणार. आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगेन, मी 3 गोष्टी सांगितल्या. प्रामाणिकपणा, सेवेत आल्यानंतर प्रामाणिकपणा. आपल्याला कोणी आहात ते भ्रष्ट आहेत, ते प्रशासन योग्य नाही, हे शब्द लागता का म्हणे. हुशार आहे, तरबेज आहे, बघा आपलं डिपार्टमेंट कसं चालवत आहे, रन करतात, असे शब्द आम्हाला आणि अन्य लोकांना ऐकायला मिळालं पाहिजे तुमच्याबद्दल. आज जग आम्ही कौतुक केलं, शुभेच्छा दिल्या, त्या सार्थकी लागल्या असं तेव्हा म्हणू शकतो, सार्थकीला. आणि ते तुम्ही करावं असं वाटतं, करावं. कठीण काही ना, की जे किती मुलांनी जे म्हणजे अनेक गोष्टीतून हे करून, मेहनत करून आज बाहेर पडून तुम्ही IAS मध्ये चालला, गरिबीतून येऊन. खरं तुमचं कौतुक आहे, कौतुक आहे. पण हे इथे फुलस्टॉप होत नाही. पुढे तुम्हाला पुष्कळ यश मिळवायचं आहे आणि यशातून देशाला, महाराष्ट्राला, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबालाही घडवायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आर्टिस्ट आहात, तुमच्या देश, राज्य, कुटुंब, समाज यांना घडवण्याचं काम तुमच्या हातात शिक्षणाने दिलंय. ते शिक्षणाची किंमत आणि शिक्षणाचं महत्त्व समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी ही तुम्हाला चांगली संधी आहे, चांगली संधी. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करेन की आपण जेव्हा जॉईन व्हाल, कुठेही व्हाल, आता काय चालल्यापेक्षा आपल्याला काय करायचं याचा विचार करा.
आज काय चाललंय प्रशासनाने याच्या चर्चेमध्ये वेळ घालू नका. मला काय करून दाखवायचं आहे यासाठी चर्चा करा आणि तसं करा. वेगळं काय करावं, वेगळं असेल ते नाविन्यपूर्ण असलं पाहिजे, सांगण्यासारखं असलं पाहिजे, लोकांना प्रगती दिसली पाहिजे. नुसतं बोलण्यावर नाही, मी हे करीन ते करीन नाही, प्रगती झालेली दिसली पाहिजे. लोक हॅपी पाहिजे, आनंदी पाहिजे तुमच्या कामावर, कर्तृत्वावर. तुमचं चालणं बोलणं एवढं इफेक्टिव्ह पाहिजे की तिथे आमच्या प्रगतीचं हे समोर दिसलं पाहिजे, प्रगती दिसली पाहिजे. आणि अशी प्रगतीमध्ये तुम्ही सर्व आज IAS मध्ये प्रवेश केला आणि तुमचा सत्कार या संस्थेने केला. युवा उलथान फाउंडेशन आयोजित एक हा कार्यक्रम हे आहे, सत्कार आयोजित केलाय. संस्थेचं खरंच कौतुक. चांगला विषय निवडला. कोणाचा सत्कार करावा, सत्कार कोणाचा करावा, जे खरोखर सत्कार्य करणार आहेत, समाजाच्याकडून सत्कार्य समाजाचं करण्यासाठी आपलं आयुष्य घालवणार आहेत, आपली बुद्धिमत्ता आपला अभ्यास त्यांच्यासाठी खर्च करणार आहेत. अशा लोकांचा सत्कार तुम्ही आज करताय, खरोखर चांगली गोष्ट आहे. मी पहिल्या वेळा ही कल्पना जेव्हा आणली आमच्या अमोल गवडेने, मी सांगितलं चांगली गोष्ट कर, चांगली गोष्ट आहे. पण यातून मात्र एक लक्षात ठेवा, तुमचा सत्कार होत आहे, तुमच्या हातून अन्य जे चांगले गुण चांगलं यश मिळवून त्यांचे सत्कार तुमच्या हातून होण्यासाठी किंवा तशा जोगे तुम्ही पण काही लोकांना घडवलं पाहिजे आणि त्यांचे सत्कार केलं पाहिजे. आज इथे काही गोष्टी ज्या सांगितल्या, काही लोकांची स्कॉलरशिप पण देत आहे, चांगली गोष्ट आहे, मदतही करतात. आज अमोर्क्याची टीम करते आहे सर्वजण. अशा वेळेला आपण पण आपल्याकडून अशा प्रकारे अन्य गरजूंना शिक्षणामध्ये पैशाचा व्यत्यय येणाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. मी एक छोटी गोष्ट सांगतो, म्हणजे कसे प्रकारचे विचाराची माणसं आहे समाजात. मी इन्कम टॅक्समध्ये इंटरव्ह्यूला मला कॉल आला आणि मी इंटरव्ह्यूला ओरलला गेलो होतो. मी इन्कम टॅक्समध्ये 13 वर्ष नोकरी केली त्यावेळेला. आणि इंटरव्ह्यूला 10-12 माझा नंबर होता. हे आपला विचार करणार होता, आपल्याला काय प्रश्न मी काय अंदाज विचारायचा विचार कर. तेवढे एक माणूस समोर ठक 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 करत आला, शॉर्टी सारखं. युअर मिस्टर राणे. अच्छा, तुझं 89 नाव आहे, मराठीत बोलला. हो, डोंट वरी, मी सगळं आतमध्ये बोललोय, केलंय, तू पास होणार, जा, तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. पण मी त्याला तुमचं नाव बी काय विचारलो. तोच म्हणला, मी मनोहर साळुंखे, मी समोरच्या टेबलावर बसतो, कधी काय आलं तर मला ये मदतीच. ठीक आहे, बघ पुढे गेला, मागे आला, बघ मी तुला तुझी ओळख नसताना मी तुला मदत करतोय. तुझ्या आयुष्यात जे तुला गरजू वाटतील त्यांना मदत कर, मला धन्यता वाटेल. आणि घे. एक मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रवासात एखादा पाणी देणारा, एखादा काहीतरी चांगलं हे करणार अनेक माणसं भेटतात. मग आपण पण दुसऱ्यांच्या प्रवासात मदत करावी, सहकार्य करावं. तो आपणही मोठा होईल, तोही मोठा होईल. अशा प्रकारे आपलं वागणूक असली तर सरळ चांगलं होईल. आज मला आनंद वाटला तुम्हा सगळ्यांना भेटून. आनंद वाटला की खरंच काय मुलांनी मेहनत केली असेल. खरं म्हणजे साहेब, मला 2-3 गोष्टीच्या म्हणजे व्यक्तिमत्वांबद्दल आदर आहे. एक शिक्षक, दुसरा डॉक्टर, तिसरा IAS अधिकारी. हे आता सगळं वाटतंय. बघा मुंबई कशी तयार झाली आहे, प्रगत मुंबई. कोणी घडवली या इमारती? हे कोण आर्किटेक्ट आहे, प्लॅनर कोण आहेत, कोण अधिकाऱ्याने हे सगळं मंजूर केलं? शेवटी अधिकारी हे घडवतात, त्यांच्या अभ्यासातून हे सगळं येतं. मी अनेक ठिकाणी काही कॅसेट मागवत साहेब,
प्रगती, इटलीमधील काही शहरं, अनेक ठिकाणी अमेरिकेतली, लंडनमधली, आणि त्यांच्या इमारती कशा बनल्या आहेत, समुद्राच्या बाजूला कशा इमारती आहेत, डोंगराच्या वर कशा इमारती आहे, कारण आम्ही कोकणातले त्यामुळे तिकडे कसं डेव्हलपमेंट करता येईल हे आपल्याला पाहता येईल. डोळे असून चालत नाही, डोळसपणा असायला पाहिजे. तो तुमच्यात यावा, शिकावं आणि असं काय करावं, लोकांनी वा क्या बनाया असे उद्गार काढायला पाहिजे. आणि तसं महाराष्ट्र हा देश कसं लोकांनी आमच्या अधिकाऱ्यांनी बनवलं हे उद्गार काढण्यासाठी तसा अभ्यास, तशी मेहनत, परिश्रम तुम्ही कराल अशी आशा व्यक्त करतो. आजच्या प्रसंगी आमच्या अमोल आणि त्यांच्या टीमने आपण लोकांनी मला आमंत्रित केलं. इथे मान सन्मान आणि त्याबरोबर आदरही व्यक्त आपण माझ्याबद्दल केलात. मी फार फार तुमच्या सगळ्यांचा, आयोजकांचा आभारी आहे. आणि एवढंच बोलतो का मला आता कोकणाकडे जायचं आहे आणि त्यामुळे जास्त न बोलता तुमचं सहकार्य आणि तुमचं सहभाग मला या ह्याच्यात काळामध्ये मिळाला आणि त्यामध्ये फार मला आनंद वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.